नमस्कार, मी सिद्धार्थ गोदाम. न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत. सध्या राज्यभरामध्ये शेतकऱ्यांचं दुधाचं आंदोलन सुरू झालेलं आहे. अनेक ठिकाणी दूध ओतून वेगवेगळ्या पद्धतीने शेतकरी निषेध करतोय. शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की खर्चापेक्षा उत्पन्न फार कमी होऊ लागलं. उदाहरणार्थ जर सांगितलं की 30 रुपये 1 लिटर मागे शेतकऱ्याला खर्च येतोय, तर त्याला भाव 22 ते 24 पर्यंत दिला जातो. म्हणजे 6 रुपये नुकसानी तो सध्या धंदा करतो. त्यासाठी शेतकऱ्यांची मागणी आहे की 40च्या वर त्यांना भाव मिळाला पाहिजे. मी थेट गोट्यामध्येच आहे आणि या ठिकाणी माझ्यासोबत जे आहेत चिते पिंपळगावचे हे तरुण शेतकरी आहेत जे दुधाचा जोडधंदा करतात. त्यांच्याकडे शेती सुद्धा आहे. मी तरुण मुलं यासाठी घेतलेली आहेत की या मुलांचा नेमकं काय म्हणणं आहे. शेतीतून अनेक शेतकऱ्यांची मुलं जे आहेत पाय काढून घेत आहेत. शेती परवडत नाही, पावसाचा भरोसा नाही, निसर्ग साथ देत नाही. आता हे सगळं असताना शेती नुकसानीत आहे, तर शेतीवर आधारित जोडधंदे सुद्धा आता नुकसानीत आलेले आहेत. दुधाचा धंदा खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर खर्च जास्त लागतो आणि त्याचं उत्पन्न कमी येतं. मग या शेतकरी पुत्रांना जे शेती करतात, दुधाचा जोडधंदाही करतात, की त्यांना या सगळ्या सिस्टीमबद्दल काय वाटतं. त्यांच्या कुठलाही धंदा असेल तर आपल्याला 2 रुपये लावले तर त्याचे जवळपास 2.5-3 रुपये तरी आले पाहिजे, ही साधारण भावना सगळ्यांची असते. मग शेतकरी पुत्रांची किंवा शेतकऱ्याची का असू नये की खर्च 30 रुपये येतोय आणि 24 रुपये भाव भेटतोय. तर या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे. शेतीमध्ये रमायची त्यांची इच्छा आहे का, किंवा हे जोडधंदे सुद्धा नुकसानीत चाललेले, शेती सुद्धा नुकसानीत चाललेली आहे, तर शेती सोडून दुसरं काय करण्याची इच्छा आहे का. या सगळ्या गोष्टींबद्दल मी या तरुण शेतकऱ्यांसोबत मी बोलणार आहे. दादा, मी पहिलं तुमच्याकडे येतो. तुमचं नाव सांगा. बद्री कल्याण पठाडे. बरं बद्री भाऊ, मला एक सांगा की दुधाचा धंदा कसा परवडत नाही आता. दुधाचा धंदा खर्चा जनावरांना खाद्य जास्त लागतं आणि दुधाला भाव पण कमी आहे. 25 रुपये भाव आहे दुधाला आणि खर्चा लागतो 30-32 रुपये. त्याच्यामुळं दुधाचा धंदा परवडत नाही. पण इतक्या दिवस आपण धंदा करत आलो त्यावेळेस परवडत होता का हीच परिस्थिती अशीच होती. पण आणखीन आता पहिल्यांदा तरी दुधाला भाव होता, त्याच्यानंतर परत सरकारने दुधाचा भाव कमी केला. पहिल्यांदा 32-34 रुपये भाव होता, त्याच्यानंतर त्यांनी परत 25-22 पासून स्टार्ट केली. त्याच्यामुळे दुधाचा धंदा परवडत नाही. बरं, आता दुधाचा धंदा परवडत नाही. किती दिवस आपण ओढू शकतो हा धंदा. कारण सरकीच्या ढेपेचे भाव वाढलेले आहेत, पुन्हा कुट्टीचे भाव वाढलेले आहेत, पुन्हा मूर घास वाढले, सगळं वाढलेलं, पण दुधाचा भाव वाढला नाही. दुधाचा भाव वाढला नाही, त्याच्यामुळं आता शेतकरी जास्त दिवस काही गाई सांभाळू शकत नाही. कारण माझ्याकडे बी पहिल्या 16-17 गाई होत्या. त्याच्या आता 16-17 गाईहून मी 7-8 गाईवर आलेलो आहे. तर आणखीन त्या गावड्या मी आणखीन 2 ते 3 महिने सांभाळू शकतो, त्याच्यानंतर मी पण सांभाळू शकत नाही. बरं, मला एक सांगा, जर समजा तुम्ही गाई विकायला जर काढल्या तर असेच अनेक शेतकरी काढतायत, बाजारात भाव सुद्धा पाडून घेतात. आता दुधाचे भाव कमी झाल्यामुळं बाजारात काही भाव राहिलेला नाही. ज्यावेळेस आम्ही गाय घेतल्या त्यावेळेस गावड्याचे भाव 1 लाखाच्या पुढेच होते. आता गाय जर इकाल काढली 1 लाखाची तर डायरेक्ट तिचा साधारण भाव 70 ते 60,000 रुपये. म्हणजे घ्यायलाही कोणी तयार, घ्यायला बी तयार नाही. शेतकरीचे काय घेणारे शेतकरीच परेशानीत असल्यामुळं, दुधाला भाव नसल्यामुळं. बरं, ज्या शेतकऱ्यांकडे आपल्या शेतातला चारा आहे तो सांभाळू शकतो, विकत आणायचं म्हणजे कसं परवडत. विकत आणायचा म्हणजे ऊसाचा भाव 4,000 रुपये टन झालेला आहे. मोर घास बनायचा तर त्याला विकत जर घेतल्यानंतर एका टनामागे 4,000 रुपये खर्च आहे. 4200-4300 रुपये खर्च आहे त्याला साधारणतः. पाणी नाही, जमिनीत पाणी नाही राहिलं. मागच्या वर्षी पाऊसच झालेला नाही, त्याच्यामुळं काय शेतकऱ्याला बी खूप म्हणजे हिरवा सारा कमी प्रमाणात भेटू लागला आता. मला एक सांगा तुम्ही की एक तरुण म्हणून की शेती भरोशाची राहिलेली नाही, निसर्ग साथ देत नाही, जोडधंदे सुद्धा आता नुकसानीत चाललेले. शेतकरी पण एक तरुण शेतकरी म्हणून तुम्हाला वाटतं की भविष्यात शेती करावी का हे सोडून निघून जावं. आता हे दुधाचा भाव आला म्हणून आम्ही गाई घेतल्या होत्या. आम्ही गाईचा धंदा चालू केला. आता दुधाचा भाव पडले आणि मागच्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळं घरचं खायला राहिलं नाही. आता विकत आणून आमची अशी झाली परिस्थिती, ती विकायला नेला तरी ती विकाना गावड्या आणि घ्यायला गेलं तर महाग आहे, भाव नाही दुधाला. त्याच्यामुळे आम्हाला ही शेती परवडणार. आता नेमकं करावं काय मला हे समजा. आता मी तरुण आहे, आम्ही चाललो आम्हाला काहीतरी प्रगती व्हावं म्हणून आम्ही केलं ते, आणि असं झाल्यावर काय करायचं मग आम्ही असं. पण ठीक आहे, जोडधंद्यासाठी सरकार कुठेतरी कमी पडतंय. आता दुधाचाच सोडा, बाकी जे काही जोडधंदे आहेत सरकारने आणखी ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे, विशेष करून दुधाच्या धंद्यासाठी. हो, दुधाच्या धंद्यासाठी त्यांनी कमीत कमी 35 ते 40 रुपये भाव दिला पाहिजे. हे 24 रुपये भाव म्हणजे आमचे खिचले चालले पैसे. तर नेमकं करावं काय आम्हाला तेच समजत नाही. आता घरून पैसे हे केले, खर्च झाले सगळे. आता नेमकं तुम्हाला विकता येईना ना करता येईल ना, सगळं धंदे लॉसमध्ये चाललंय आता. बरोबर. मला एक सांगा की तुम्ही जसं तुम्ही सांगितलं की दुधाची पिशवी मी जर घ्यायला गेलो
तर मला जवळपास 55, 60, 70 रुपयापर्यंत त्याचा भाव द्यावा लागतो. तुम्हाला फक्त 24 रुपये. 24 रुपये तेच झालेलं आहे ना. दूध आपण संघात टाकलं तर आमचं दूध ते 26 रुपये लिटरनं घेते, ते बी डिग्री पाहून. आणि ते पॅक झाल्याच्या नंतर त्याचा रेट डबल होतो कसा? फॅट्स काढून घेतात तरी मग त्याचा रेट त्याची मलाई काढल्याच्या नंतर बी त्याचा भाव डबल भेटतो. मग तो त्यांना भेटतो कसा? आम्हाला का नाही भेटत? इतकं आम्ही म्हणजे तेच दूध आहे. तेच दूध आहे, सगळं तेच आहे. त्यातली मलाई काढून घेतली जाते, त्याच्यात पावडर मिक्स करून विकल्या जातं. तरी त्याला भाव जास्त. तरी त्याला भाव जास्त. पण आपलं ओरिजिनल आपलं थेट दूध original असून दूध सुद्धा आपल्याला भाव नाही. आपल्याला 25 रुपये भाव, ते मलाई काढून त्याच्यात पावडर मिक्स करून 60-70 रुपये भाव विकतात. काय करायला पाहिजे सरकारने याच्यात? सरकारनं दुधाला एक तर चांगले रेट द्यायला पाहिजे. त्याने भेसळयुक्त दूध बंद करायला. आणि पावडर ही जी आयात केलेली ही बंद केली पाहिजे. पावडरमुळं जे आता दूध जे आता प्रायव्हेट जे लस्सी तयार करणारे हे आमच्याकडून दूध घ्यायचे, तर हे चांगल्या रेटमध्ये घ्यायचे, 40 रुपये रेटनं घ्यायचे. पण आता त्यांना ती पावडरच स्वस्त भेटायली, त्याच्यामुळे ते बी आमच्याकडून दूध घेणं बंद म्हणजे केलं. ते तिकडचं दूध सगळं ब्लॉक झालं. ब्लॉक झालं. पावडरमुळं हे दूध जे हे आईस्क्रीम बनवणारे, लस्सी बनवणारे हे दूध आमच्याकडून घ्यायचे पहिले, पण हे पावडर पासून आता हे तयार करू राहिले, त्याच्यामुळे आमच्या दुधाला भाव कमी होत चालला. म्हणजे सरकारने जर पॉलिसी बदलली तर दुधाला भाव अजूनही भेटू शकतो. हो, भेटू शकतो सरकारने जर पॉलिसी केली तर. जी काय भुकटी येते तिचे आयात थांबवून आयात थांबवणं त्यांना गरजेचं. भेसळयुक्त दूध आणि आयात बाहेर राज्यातून आयात करणं बंद जरा कधी केलं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 40 रुपयेपर्यंत रेट भेटू शकतो आज पण. त्यांचं कारण बाहेरून ते भरपूर अर्ध्याच्या वरती दूध बाहेरून आयात करतात. कारण जे आपल्या महाराष्ट्रात तयार होतं ते दूध महाराष्ट्राला बरोबर पुरतं, पण हे तितकंच दूध बाहेरून आयात करायला लागेल. सरकारनं हे आयात बंद केली पाहिजे. ओके, मला एक सांगा बाबा, तुम्ही आता यांच्यापेक्षा थोडं वयाने जास्त आहे. दुधाचे भाव का पडले असावेत? चाराचे भाव वाढलेले आहेत, डेअरीच्या दुधाचाही भाव वाढलेला आहे, पण शेतकऱ्याकडून जे डेअरीला दूध जाते त्याचे भाव का वाढत नाही? त्याचे भाव म्हणजे साधारणतः असं आहे का, हे जे मिसळ करते, हे समजा कुल्फीवाले, आईस्क्रीमवाले जे सांगितलं त्याने, त्याच्यामुळे ते जे पावडर आहे ते पावडर पहिलं बंद करायला पाहिजे. त्याच्यामुळे हे दुधाचे भाव कमी झालेले आहेत. पावडर स्वस्त स्वरूपात भेटतं. स्वस्त स्वरूपात भेटतं आणि दुधाचे भाव 25 ते 22 रुपये लिटर प्रमाणे. आणि बिस्लेरी बॉटल, एक पाण्याची बॉटल, ती जरा घ्यायला गेलं तर 20 ते 25 रुपयाला ती भेटते, 20 रुपयाला. आणि माणिक चेनवाल्याची एक बॉटल आहे तर ती तर 40 रुपयाला भेटते. बरोबर आहे की नाही? मग समजा हे जर पाण्याचे भाव जर 40 रुपयापर्यंत आहे आणि एवढं कष्ट करून जर दुधाला समजा 20 रुपये लिटर जर 22 रुपये लिटर जर भाव भेटतोय तर हे परवडत नाही. पण जोडधंद्यावर कसं आयुष्य, घरातले बऱ्याच गोष्टी आपण जोडधंद्यावर करतो. शाळेची फीस भरणं असेल किंवा दवाखाना असेल, हे सगळं कोलॅप्स होईल. हे जे आहे ना, तर सगळं म्हणजे रोजानं जाणे, शेतात कुठंतरी काम भेटलं तर तेवढं करणे आणि मग शाळेची फीस भरणे. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती आहे का सगळे आता डब खायला आलेले. म्हणजे आता काही उरलं नाही, शेतकऱ्यापाशी तर काहीच उरलेलं नाही. आणि कोणत्याही सरकारी कामात जर गेलो तर कोणी जर पैसे मागले शिवाय सोडित नाही. म्हणजे ते द्यायचे तरी कुठून? ते द्यायचे तरी शेतकऱ्यांना कुठून द्यायचे? म्हणजे इतकी पिळवणूक चालू आहे शेतकऱ्याची भयानक. भयानक आहे पिळवणूक, असं तुमचा आरोप आहे. तुम्ही मला आता बोललात की तुमच्याकडे 12 ते 15 गायी होत्या, तुम्ही 6 गायी विकून टाकलेल्या. ह्या गायी विकण्याचं कारण काय? गाय विकण्याचं कारण हेच का, आम्हाला दुधाला भाव नाही आणि आम्हाला हप्तेवाले परेशान करतात, त्याच्यामुळे त्यांचे हप्ते भरायला गाय विकल्या. किती कर्ज फेडलं 6 गायी विकून? पूर्ण कर्ज फेडलंय का अर्ध तसंच आहे? अर्ध तसंच आहे अजून. मग आता ते कर्ज कसं फेडणार दुधाला भाव नसलो? मग आता कसं तरी फेडावंच लागेल. म्हणजे कसा नुकसानचा धंदा आहे? गाय आता घरात ठेवणं हे किती नुकसानदायक. ते ओझं झालं आता गाई म्हणून. हा, हो जातं झालंच. दूध किती निघतं तुमच्याकडे रोज? रोज माझं दूध निघतं 35 ते 40 लिटर. बरं, हा, एका टायमाला. एका टायमाला. त्याचे पैसे किती येतात घरात? पैसे साधारण 2400 रुपये येतात. 2400 रुपये येतात. हा. पण ते दूध तेवढं काढायला तुम्हाला खर्च किती येतो? 2400 येतो, त्याच्यापेक्षा जास्त येतो का कमी? खर्च साधारण येतो 3000 पर्यंत येतो. म्हणजे 6000 खर्च वाढून आहे हा, आणि 2400 रुपये तुम्हाला त्याचे मिळतात. 600 रुपये खर्च वाढून. हे किती दिवस चालू शकतात? आता किती दिवस जोपर्यंत माझ्याकडे आहे ताकद आहे तोपर्यंत चालू शकतो. नाहीतर मग गोटा रिकामाच करावा लागेल. गोटा रिकामच करावं लागेल. असं सगळ्या शेतकऱ्यांची भावना. सगळ्या शेतकऱ्यांचीच भावना आहे ना.
त्याला जर विकत नाही घेतलं कोणी तर सोडून दिला तर आम्हाला आता कारण हे असं झालेलं आहे, एका घर जाळून कोळशाचा धंदा टाकल्यासारखा झालेला आहे हा दुधाचा व्यवसाय म्हणजे. आणि हे फक्त याला राज्य सरकारच जबाबदार आहे. राज्य सरकारच जबाबदार आहे. तुम्ही दुधाचा धंदा करता का दुधाच्या धंद्याकडे बघता? घरात समजा तुमचे वडील असतील, भाऊ असेल, तर हे लोक काय बोलतात, कसं बोलतात दुधाबद्दल? आता समजा मी यांची सगळे मित्रमंडळी आम्ही दुधाचा धंदा नाही करत, पण आता यांच्याकडे बघून या धंदा कसा चालवताय हेच आम्हाला प्रश्न आहे. कारण की त्यांना सगळं ऊस विकत आहे, सगळं बाटा विकत आहे. म्हणजे आता त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून तो चालू केला, पण जो शेतीतून येणारा थोडंफार उत्पन्न होतं ते सुद्धा याच्यात टाकून त्यांना म्हणजे पूर्ण नाही लागलं. मग ते काय करते, याच्याकडे 10 गाई आहे, आता पैसे द्यायचे, हप्त्यावाली परेशान करते, बँकेवाली परेशान करते. मग जी गाय त्यांनी समजा आता 1 लाखात घेतलेली ती 60-70 हजारात विकून समजा ते हप्त्याचं एक गाई कमी करू लागली. म्हणजे घरचे म्हणजे त्यांची रोजंदारी सुद्धा नाही निघू लागली त्यांना, सगळंच नुकसान आहे. हा. अशी जरा परिस्थिती असेल तर गावड्या सरळ सरळ सोडून देणे, कारण की त्याला गिरेक घेणारे कोण आहे? आपणच. भाव भेटत भाव नाही भेटणार तर सोडूनच देणे ना. नाही, आणि चाऱ्याचा आणि पुन्हा दुधाला भाव भेटत नसेल तर दुसरा तरी शेतकरी ते जनावर का कसं घेणार? काय घेणार? कारण त्याला सुद्धा भाव भेटणार नाही. निश्चितपणे एखादा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की शेतकरी हा गाईचा धंदा, दुधाचा धंदा शेतीला जोड म्हणून करतो. शेतीत नुकसानीत आहे, काही प्रमाणात जोडधंद्याचा फायदा होतो, बऱ्याच ठिकाणी झालेला सुद्धा आहे. मात्र आता तो जोडधंदा सुद्धा चालत नाही. गाई त्यांनी 1-1, 1.25 लाखाला गाय घेतली, दुधाला भाव नाही म्हणून ती गाय विकायला गेलं तर ती आता 60 हजारापर्यंत कोणी घेतली तर घेतली, कारण तो शेतकरी सुद्धा घेणार नाही, कारण त्याला सुद्धा दुधाचा भाव तोच भेटणार आहे जो या शेतकऱ्याला भेटतोय. जसं एक तरुण पोराने सांगितलंय की आता दुधाचा धंदा असेल, शेतीचा धंदा हा घर जाळून कोळशाचा धंदा करण्यासारखा आहे. ही म्हण अनेक लोकांना कळणार नाही, परंतु खर्चापेक्षा उत्पन्न कमी भेटत असेल आणि ते जे वरचं नुकसान असेल त्याच्यासाठीच ही म्हण आहे की घर जाळून कोळशाचा धंदा करण्यासारखं हे आहे. निश्चितपणे भाव पॉलिसीमुळं भाव जे आहेत कमी जास्त होत असतात. जसं एका तरुण शेतकऱ्याने सांगितलं की भुकटीची जी आयात होते भारतामध्ये ती जर थांबवली तर आपल्या दुधाला भाव ऑटोमॅटिक भेटेल किंवा तो भाव येईल. निश्चितपणे केंद्र सरकार, राज्य सरकार याबद्दल काही ना काही चांगला विचार करतील, शेतकऱ्यांच्या हिताचा काही ना काही निर्णय घेतील अशी अपेक्षा आपण ठेवू शकूया. पण हे शेतकरी किती दिवस या जोडधंद्याबद्दल तग धरून राहतील हे सांगता येणार. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, चिते पिंपळगाव.